कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19ला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती. त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामुळे तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे, अशा योजना ज्या आहेत, असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यात अतोनात नुकसान झालेलं आहे. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरचे पंचनामे करणार असं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय राज्यानं घेतलाय. तातडीची मदत 5,000 ऐवजी 15,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एनडीआरएफच्या दुप्पट आपण नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर देण्याचा निर्णय घेतला आपण. ते तातडीची मदत 5,000 होती ती 15,000 करण्याचा निर्णय आपण घेतलाय. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर. शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार.